हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते। संडे असल्यामुळे दिवसाची सुरुवात अगदी निवांत होती। सकाळी सकाळी छान गरमागरम इडली चटणी त्याचबरोबर सांबर बनवलं होतं। ऑफ डेला जेव्हा मी इडली बनवते तेव्हा सांबर काय बनवत नाही, कारण सकाळी सकाळी टिफिनमध्येही द्यायचं असतं। पण आज खूप थंडी होती आणि त्यात संडे म्हणून म्हटलं गरमागरम सांबर बनवावं। सांबरची टेस्ट बघू म्हणता म्हणता मी अर्धी वाटी सांबर केव्हा संपवलं ते मलाच कळलं नाही, कारण थंडीच्या दिवसामध्ये अशा गरमागरम गोष्टी खायला खूप आवडतात। नाश्ता केल्यानंतर मला स्वेटर व अजून काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याचबरोबर किराणाही घ्यायचा होता, म्हणून बाहेर पडलो। माझ्यासाठी स्वेटर घ्यायचं होतं। तसं तर माझ्याकडे एक दोन अगोदरच आहेत, पण मला थोडंसं हुडी टाईपचं घ्यायचं होतं, म्हणून बाहेर निघालो आणि पुण्यातील फेमस असा कालिका स्वीटचा समोसा खाल्ला। इथे मिळणारा समोसा आणि त्यासोबतची ही हिरवी चटणी एवढी भारी लागते की मी आतापर्यंत असा समोसा कुठेच खाल्लेला नाही। आणि मेन म्हणजे या शॉपला कुणी भेट दिलेली आहे तुम्हीच पहा। इथे छान असं बॅनर बनवूनही लावलेलं आहे आणि इथली ही गाईचं जे स्टॅच्यू आहे ते मला खूप आवडतं। समोसा वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्हाला पुढे मॉलमध्ये जायचं होतं। आता हा मॉल कुठे आहे हे तुम्हाला माहितीच असेल, ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पुण्यात जेवढे ज्वेलरी गोल्ड ज्वेलरीचे मोठे मोठे शॉप आहेत ते याच लाईनला आहेत। संपूर्ण शॉप एकाच लाईनला आहेत आणि एकापेक्षा एक भारी दिसतात। बाहेरून पण खूप छान थीम केलेली आहे। मेन म्हणजे मला ही PNGची बाहेरची थीम खूप जास्त आवडते। मी एक दोन वेळा मध्ये पण गेलेले आहे, पण तेव्हा मी काय व्हिडिओ बनवत नव्हते। असे मोठे मोठे शॉप पाहायला कोणाला नाही आवडत, प्रत्येकालाच आवडतं, पण इथे रेटही तसेच असतात। आणि हे आहे पुण्यातील सर्वात मोठं मॉल, ते म्हणजे सीझन मॉल। पण आम्ही इथे जाणार नव्हतो, त्याच्यासमोरच ॲमनोरा मॉल आहे, तिथे आम्हाला जायचं होतं, कारण डिकॅथलॉनचं दुकान इथे आहे, सीझन मॉलमध्ये नाही। आणि हे पहा, मॉलमध्ये आल्यानंतर एवढं छान वाटतं, सगळीकडे छान छान डेकोरेशन पाहायला मिळतं। दिवाळी असो वा नसो, इथे या दोन मोठ्या डेकोरेशनच्या थीम नेहमीच केलेल्या असतात। असो, आता इथून पुढे मला दुकानात जायचं होतं आणि समोरचं स्टॅच्यू पाहून तुम्हाला वाटत असेल की हा माणूसच आहे, पण नाही, तो तसा तिथे स्टॅच्यू बनवून ठेवलेला आहे। गाडी पार्किंग करून आम्ही मॉलमध्ये गेलो आणि इथे प्रत्येक गोष्ट असं वाटते की व्हिडिओ घ्यावाच, कारण डेकोरेशनच्या वस्तू घरातल्या वस्तू एवढ्या भारी भारी असतात। आपल्या तर बजेटमधल्या नसतात, पण पाहायला मात्र खूप छान वाटतं। आता इथे मी पुढे दाखवलेल्या वस्तू पहा, याची रेट तर एवढी हाय होती, पण एवढ्या क्लासी दिसत होत्या, खूप भारी होत्या। डिकॅथलॉनमधून मला एक स्वेटर घ्यायचं होतं, ते पाहिलं, इथे वस्तू एवढ्या छान छान होत्या, मी याचाच व्हिडिओ घेत होते, पण मला काय तो स्वेटर आवडला नाही। एक बॅग खूप छान आवडली, कारण ती पिल्लूलाही यूजमध्ये येणार होती, म्हणून मी ती घेतली। आणि इथे रेट अशा आहेत ना, ज्या बाहेर बाजारात 300-400 रुपयाला टी शर्ट भेटतात, त्यांची किंमत इथे डायरेक्ट 1000 रुपये आहे। आणि इथे हे पहा, स्वेटर खूप छान छान होते, पण मला जसं पाहिजे होतं तसं नव्हतं, त्यामुळे मी काय ते घेतलं नाही। आणि हा टेंट हाऊस पहा, किती छान होता। पिल्लू आतमध्ये जाऊन पाहून येत होता, त्याला बघून दुसरेही एक दोन मुलं येऊन त्यामध्ये जाऊन पाहत होते। मुलांचं असंच असतं, जिथे ज्या गोष्टी छान वाटतात ते लगेचच जाऊन बघतात, आपलं तसं नसतं, आपण फक्त लांबून पाहतो। आता या ज्या बॅग दिसत आहेत ना, त्या खूप छान क्यूट होत्या, मला तरी खूप जास्त आवडली, म्हणून आम्ही एक घेतली।
ही जी बिल्डिंग दिसत आहे ती पुण्यातील सर्वात उंच आहे, त्याचबरोबर तिचा शेप ही एवढा सुंदर आहे. दुरून पाहिलं की जहाजाच्या शेपची ती दिसते आणि जवळून तर पाहायला खूप भारी वाटते. आणि इथला एरिया तर पहा किती सुंदर आहे. असं वाटतं की कुठला तरी गार्डन वगैरे आहे, पण नाही, त्या सोसायटीचा एरिया आहे. अगदी भारी दिसतं, खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर. आम्ही तिथून तसंच फिरत एक दोन शॉपमध्ये स्वेटर वगैरे पाहिले. शेवटी मूळचंदमध्ये पण पाहिले, पण तिथेही नव्हता. म्हणून किराणा घ्यावा म्हणून डीमार्टमध्ये गेलो व नंतर घरी आलो. असा होता आजचा अगदी निवांत असा संडे. कालचा संडे मात्र खूप छान सुंदर गेलेला आहे. सकाळी गरमागरम छान घरचा नाश्ता केला व नंतर फिरून येते वेळ किराणा वगैरे पण घेऊन आलो. अगदी मनासारखा स्पेंड झाला. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त व जबरदस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.